दरम्यान बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी काल मुलाखती दिल्यात। आम्ही बारामतीमध्ये निवडणूक लढणार आहोत, पक्षश्रेष्ठींनी आम्हाला तसा आदेश दिलेला आहे असं या संभाव्य उमेदवारांचं म्हणणं आहे। काल 6 जणांनी मुलाखती दिल्यात आणि आमची तयारी पूर्ण झाली असल्याचं काँग्रेसच्या या संभाव्य उमेदवारांनी म्हटलंय। वीरधवल गाडे, वैभव मुरुंगले आणि ॲडव्होकेट आकाश मोरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे। आकाश मोरे यांनी 2014ची देखील निवडणूक लढवली होती। या संभाव्य उमेदवारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। हे इलेक्शन तसं भावनिक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मान्य आहे? अगदी आहे, त्याचबरोबर कर्तव्य पण आहे। आम्ही कर्तव्य करणार आहोत। आता कर्तव्य तुम्ही विचाराल काय करणार? जो काय अपघात झाला त्याचं पूर्णत्वाकडे गेलेलं आहे का? जो रोहित पवारांनी विषय उचलला, राहुल गांधींनी त्याला दुजोरा दिला आणि कर्नाटक सरकार राज्यामध्ये FIR होतो आणि आपण गप्प बसलो इथे बारामतीकर त्यांच्या घरातले लोक, याचा कुठं वाचा फुटणार आहे का? म्हणजे अजितदादा फक्त तालुक्याचे कोणाचे पती नव्हते, कोणाचे वडील नव्हते, ते सगळ्या बारामतीकरांचे एक प्रमुख होते। एक घरातला माणूस होता, वडील होते, भाऊ होते, मुलगा होता। ह्या सगळ्या बारामतीकर यांचा काही जर मृत्यू झाला त्याचा काहीतरी छडा लागावा, ते पुढं जावं, यासाठी आमचा हा उमेदवारीचा प्रयत्न आहे। दादांचा गट जर महाविकास आघाडी असता तर ह्याला विरोधक नसता आमचा, पण त्यांचा आज ते महायुतीत आहेत, म्हणजे भाजपबरोबर आहेत। आमची विचारधारा आहे भाजपच्या विरोधात आहे आणि पोटनिवडणूक ही लागली, आम्ही विचाराशी लढणार आहे। कुणीही उमेदवार देतील तर त्याच्याबरोबरने आम्ही राहणार आहे। आमचा जो महाविकास आघाडीतले काही घटक पक्ष आहेत ते आमच्याबरोबर येतील। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून 2 इलेक्शन लढलो। ज्यावेळेस एखादी भूमिका कुठलीही त्यांची घ्यायची असते तर त्यांनी ती समविचारी घेऊन आमच्या सगळ्यांना विचारात घेऊन त्यांनी घ्यायला पाहिजे होती, ती त्यांनी परस्पर घेतली। तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते त्यांचे वरिष्ठ नेते आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील, त्याचा विषय नाही। ही लढाई, इथली लढाई जी आहे ही स्वाभिमानी बारामतीकर विरुद्ध भाजप दबावमुक्त बारामती विषय करायचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।